चला मंडळी, आज आम्ही प्लॅन केल्यावर जायचं कुठं तर विचार आला बरं गाडेश्वरला जाऊ. चला खूप दिवस झालं गाडेश्वरला. मग निघालो घरात ना. आपल्यासोबत मस्त की 2 मेहुणे आणि 1 मेहुणी होती. आणि इकडे वहिनी साहेब आणि भाऊ होते सोबत. वहिनीने बोललं गाडी चौकात चालू ना तर कौशल शिव. तेवढं तिकडचा क्लायमॅक्स एक नंबर होता आणि वातावरण तर बोलून सोय नाही. लय मजा येत होती गाडीवर फिरायला. तेवढं पोचलो गाडेश्वरच्या मंदिरात जवळ. मस्त की मंदिरात लांबूनच दर्शन वगैरे घेतला आणि पोचलो मग नदीवर. नदीवर बघतो तर लय गाड्या वगैरे लागल्यात, लय गर्दी आहे. पुढे जाऊ चला बरं. जाता जाता आम्हाला दिसली गाय. मग गाईला हाय केलं आणि आलो बेरीज खायला. बेरीज लय आले होते. यानावर घ्या बरं पोट बघ खाऊ. तेवढंच पोचलो नदीवर. नदीवर बसून मस्त की थोडाफार फोटोशूट वगैरे केला. मग असं थोडाफार भिजलो वगैरे. एवढंच चालू रे यांची मस्ती. याण्यावर मस्ती करू ना टांगऱ्या मूर्ती बरं तुमच्या. तसं झालं भूक लागली तर वडापाव घ्यायला. मानसी बोलतं मी वडापाव बनवून देतो मला बोलतं. बरं दे मस्त गरम गरम वडापाव. वहिनी साहेब बोलतो मला बनवायला शिकवा. वहिनी मग गेलं शिकायला. बरोबर झाला बस झालं बरं वडापाव हा ना बरं लय भूक लागली. तेवढं झालं वडापाव मग केली सुरुवात सगळी. मस्त सगळे पोट भरून वडापाव वगैरे खाले. आता बरं चला जाऊ घरी. निघालो घरी जायला. रस्त्यात विचार केला बरं क्लायमॅक्स लय भारी आहे. मक्का खाऊ चला. रस्त्याला भेटलं मक्कावाला. मग घेतली मक्के खायला. मक्के खात खात आलो घरी. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.